जीवात जीव असेपर्यंत अन्यायाविरोधात लढणार नाराज भुजबळांची प्रतिक्रिया। जहां नहीं चहना वहां नहीं रहना असं म्हणत आगामी वाटचालीचे संकेत दिले। मंत्रिपद आलं आणि गेलं, मी संपलो नाही, पण मला जी वागणूक देण्यात आली त्यामुळे मी दुःखी आहे। भुजबळांचं वक्तव्य। मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का? भुजबळांचा संतप्त सवाल। अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, त्यांच्याशी चर्चा करणं मी गरजेचं समजत नाही। भुजबळांचा थेट अजित पवारांवर निशाणा। काही दिवसांपूर्वी राज्यसभेवर जाण्याबाबत विचारणा झाली होती। मी आधी राज्यसभेसाठी इच्छुक होतो, तेव्हा येवल्यातून लढायला सांगितलं। आता माझ्या मतदारसंघातील जनतेशी प्रतारणा ठरेल। भुजबळांचं वक्तव्य। ओबीसींसाठी लढणारा नेता मंत्रिमंडळात असणं अपेक्षित होतं, पण भुजबळ मंत्रिमंडळात नसणं हे मंत्रिमंडळ आणि ओबीसींचं दुर्दैव। वडेट्टीवारांचं वक्तव्य। ओबीसींबद्दल बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही। ओबीसींबद्दल काँग्रेसकडे दाखवण्यासारखं एकही काम नाहीये। फडणवीसांची टीका। भुजबळांना वगळण्यामागे जातीय राजकारण, पक्ष एकत्र असताना भुजबळांना पवारांइतका मान होता। संजय राऊतांची टीका। नाराज नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन। मंत्रिपदासाठी नाव असल्याचं सांगण्यात आलं, मात्र काल नाव गायब झालंय। मुनगंटीवारांचं वक्तव्य। नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींची घेतली आहे भेट। काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्यामागे पक्षाचा विशिष्ट मानस। केंद्रीय पक्षांना सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत काहीतरी विचार करूनच मंत्रिमंडळात घेतलं नाही। फडणवीसांचं वक्तव्य। मंत्रिपद न मिळाल्यानं 7 नेते नाराज आहेत। मुनगंटीवार, भुजबळ, रवी राणांसह शिंदे गटाचे शिवतारे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे आणि नरेंद्र भोंडेकरांची नाराजी। मंत्रिमंडळातून नाव कट झाल्याचं दुःख नाही, पण विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे होतं। 2.5 वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी मी स्वीकारणार नाही। मंत्रिपदावरून डावलल्यामुळेच विजय शिवतारेही नाराज। मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांचा विचार न करणं दुर्दैवी आहे। निवडणुकीत आम्ही महायुतीचं शेत चांगलं कसलं, पण आता खळ्यावरून आम्हाला बाहेर काढलंय। सदाभाऊ खोतांकडून ही नाराजी। रवी राणांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं राणा दाम्पत्य नाराज, सूत्रांची माहिती। फडणवीसांचे निकटवर्ती असूनही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं रवी राणा कालच नागपूरवरून अमरावतीला परतले। नव्या लोकांना वाव द्यावाच लागतो, जे बाजूला राहिलेत त्यांच्या पक्षाकडून योग्य तो मान राखला जाईल। दीपक केसरकरांचं वक्तव्य। अनिल पाटलांनी घेतली सुनील तटकरेंची भेट। मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या अनिल पाटलांचं मंत्रिपद हुकलंय। पक्ष संघटनेची जबाबदारी देण्याचं आश्वासन मिळालंय। अनिल पाटलांची माहिती। दादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज आहेत। हिवाळी अधिवेशनाला हजर न राहण्याचा निर्णय। सोळंके अधिवेशन सोडून पुन्हा माजलगावला परतलेत। एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असं जयंत पाटील म्हणाले होते। अमोल मिटकरींचा दावा। विरोधी पक्षनेतेपद हा ठाकरे गटाचा हक्क। उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यावा। विरोधकांची संख्या कमी असली तरी ठाकरे गटाचे आमदार जास्त आहेत। भास्कर जाधवांचं वक्तव्य। आमदार कृष्णा खोपडेंना मंत्रिपद न मिळाल्यानंच कार्यकर्त्यांचे राजीनामे। पूर्व नागपूरमधील भाजपच्या मंडळ अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांकडून राजीनामे। फडणवीस बावनकुळे भेट घेत नाराजी व्यक्त करणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संसदेत चर्चा। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलाय प्रश्न। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी। सरपंच हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपींवर तात्काळ कारवाई करा। मत्स्योद्योग हत्या प्रकरणी अंबादास दानवे विधान परिषदेत आक्रमक। सीडीआर तपासण्याचीही मागणी। बीड सरपंच हत्या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्र्यांपर्यंत। गुंडशाही चालवणाऱ्याचा संबंध धनंजय मुंडेंशी असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप आहे, तर मुंडेंनी आरोप मात्र फेटाळले। व्यवहारातून झालेल्या घटनेला राजकीय रंग देणं अयोग्य आहे। आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे, सरकारची ही भूमिका आहे। मंत्री धनंजय मुंडेंचं वडेट्टीवारांना उत्तर आहे। बीडमधील आरोपी कुठल्या पक्षाचा किंवा जातीचा आहे याचा विचार केला जाणार नाही। गुन्हेगार कुणीही असो, सोडणार नाही। फडणवीसांकडून स्पष्ट। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी तपासाला वेग। सीआयडीचं पथक 2 दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून। सीआयडी अधिकाऱ्यांनी घेतली आहे देशमुख कुटुंबाची भेट। बीडच्या परळीमधील व्यापारी अमोल डुबे अपहरण प्रकरणी पोलिसांची कारवाई। 5 आरोपींना अटक। 2 4-चाकी गाड्यांसह 1 पिस्तूल आणि जिवंत कारतूस जप्त। परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार। नागरिकांची मोठी गर्दी, तर खबरदारी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। सोमनाथ सूर्यवंशी यांचा रविवारी जेलमध्ये मृत्यू। शांततेची जबाबदारी आपल्याकडूनच, मी शांततेची आशा बाळगतोय। प्रकाश आंबेडकरांकडून शांततेचं आवाहन। सोमनाथ सूर्यवंशीला अमानुष मारहाण झाली। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा आरोप, तर शरीरावरील जखमांमुळेच मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालात नमूद। कोठडीतील सोमनाथच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी। बीड आणि परभणीमध्ये काय झालं याची उत्तरं फडणवीसांनी द्यावी, सुळेंची मागणी।
परभणीतील घटनेनंतर भीमा कोरेगावमध्ये प्रशासन ॲक्शन मोडवर. विजयस्तंभ परिसरात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक. शौर्य दिन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी विशेष खबरदारी. आंबेडकरी अनुयायी मुंबई नांदेडसह छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक. न्यायालयीन कोठडीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आंदोलन. धुळ्यात एसटीवर दगडफेक. परभणीतील घटनेचा नांदेड जिल्हा काँग्रेसच्या वतीनं निषेध. आंदोलनाला जातीय रंग देत तेढ निर्माण करण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप आहे. मुंब्रा शहरात परभणी अत्याचाराचे बळी सोमनाथ सूर्यवंशीला श्रद्धांजली अर्पण. भीमसैनिकांकडून प्रशासनाचा निषेध. नागपुरातील आरएसएसच्या कार्यालयाकडून महायुतीच्या आमदारांना निमंत्रण. भाजप शिवसेनेचे आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती. दिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद. गड किल्ल्यांवर गैरकृत्य करणाऱ्यांना 1 लाखांचा दंड आणि शिक्षेची तरतूद. सरकारचा महत्त्वाचा निर्णय. निर्णयानंतर संभाजीराजांकडून सरकारचं अभिनंदन. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नागपूरमध्ये दाखल. ठाकरे गटाचे आमदार आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत. आजपासून अधिवेशनाला उपस्थित राहणार. ठाकरे गटाच्या आमदारांना आज कामकाजाबाबत मार्गदर्शन. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी शिबिराचं आयोजन. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित आमदारांना मार्गदर्शन करणार. शेवग्याची आवक वाढल्यानं दरात घट झाल्यानं ग्राहकांना दिलासा. शेवग्याला 3 आठवड्यांपूर्वी मिळाला होता 600 रुपये प्रति किलो इतका उच्चांकी दर. दिवाळीमध्ये एसटीला तब्बल 941 कोटी रुपयांचं उत्पन्न. दिवाळीमध्ये एसटीनं दररोज 60 लाख प्रवाशांचा प्रवास. प्रत्येक दिवशी सुमारे 31.36 कोटी रुपयांचं उत्पन्न. मुंबईत हवेचं प्रदूषण वाढण्यास सुरुवात झाली आहे. हवेच्या गुणवत्तेचा AQI तब्बल 317 वर. मुंबईकरांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याचा धोका. उत्तरेकडील शीतलहरींमुळेच राज्यामध्ये थंडीच्या लाटेचा कडाका वाढलाय. मुंबईच्या तापमानात 5 अंशांनी मोठी घसरण. मुंबईकर थंडीनं गारहटलेत. पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढलाय. 7.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचं निच्चांकी तापमानाची नोंद. दुसऱ्यांदा PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोर्सवर्क आता पूर्ण करणं आवश्यक असेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय. पहिल्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचं पुण्यात आयोजन. 20 ते 22 डिसेंबर दरम्यान संमेलन होणार. मराठी भाषा संवर्धन समिती पुणे पालिकेकडून आयोजन. पुण्यातील भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचं काम धीम्या गतीनं सुरू आहे. मुदत संपल्यानं संबंधित ठेकेदाराला नोटीस. मुदत देण्याबाबत पालिकेकडून हालचाली सुरू झाल्यात. पश्चिम महाराष्ट्रातून इतर राज्यात साखरेची माल वाहतूक होणार आहे. रेल्वेच्या पुणे विभागातून वाहतुकीतून 100 कोटींचं उत्पन्न मिळेल. पुणे विभागातील 3000 गृहप्रकल्पांना महारेराकडून नोटीस. दिलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण करा. महारेराकडून नोटीस. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटकडून 20 ते 25 तारखेपर्यंत भीमथडी जत्रेचं आयोजन. कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर येथील मैदानावर या जत्रेचं आयोजन. खाद्यपदार्थ, सांस्कृतिक कार्यक्रमांचा यात समावेश. खडकवासला धरणाच्या कालव्यामध्ये इंजेक्शन. पुण्याच्या दौंड तालुक्यातील धक्कादायक प्रकार. आरोग्य विभागाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ. कोथरूडच्या परिसरात पादचारी महिलेनं मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरल्याची घटना. कोथरूड पोलिसात महिलेच्या तक्रारीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. सिद्धिविनायक ट्रस्टवरील विश्वस्तांचा कार्यकाळ 3 वर्षांवरून 5 वर्ष. सदस्यांची संख्या 9 वरून 15 करण्याचा प्रस्तावाचं विधेयक विधानसभेत मांडलंय. मुंबई पालिकेच्या कचऱ्यावरील आता करचा निर्णय आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय नाही. मुंबईत शहरात अपघातांच्या घटना वाढल्यात. मुंबई पोलिसांकडून वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम. नियम मोडणाऱ्या चालकांना कारवाईचा दणका. ठाणे शहरातील झोपडपट्ट्या दिव्यांनी लखलखणार आहेत. पालिकेकडून पथदिवे बसवण्याचा निर्णय. कल्याण डोंबिवलीमध्ये वाहनधारकांना 31 मार्चपर्यंत HSRP प्लेट बनवणं बंधनकारक. नंबर प्लेट बदलली नाही तर दंडात्मक कारवाई. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांची फसवणूक. 3 आरोपींना अटक. मुंबई सायबर पोलिसांची कारवाई. पुणे नाशिक महामार्गावर अपघात. 2 कारची समोरासमोर धडक. दोन्ही कारमधील चालक गंभीर जखमी. नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर ट्रकची बसला जोरदार धडक. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी. लातूर बीड महामार्गावर कार, ट्रक आणि ट्रॅक्टरचा अपघात झालाय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. ISO मानांकनाद्वारे सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो सेवेवर उमटली गुणवत्तेची मोहर. ISO मानांकने प्राप्त करणारी राज्यातली एकमेव मेट्रो सेवा आहे.
भिवंडी महानगरपालिकेचा 23वा वर्धापन दिन, पालिकेकडून विशेष कार्यक्रमाचं आयोजन, सर्वोत्तम सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याचा पालिका आयुक्त आणि माहिती अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान. दुचाकीस्वारासमोर अचानक आलाय वाघ, ताडोबा अंधारीतील मोहर्ली कोंडेगाव या रस्त्यावरील घटना आहे. जालन्यात विविध मागण्यांसाठी कामगारांचा मोर्चा, गांधी चमन पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. धुळ्यात सकल मराठा समाजाची सरपंच देशमुख हत्या प्रकरणाविरोधात निदर्शनं, हत्या प्रकरणी SIT स्थापन करण्याची मागणी. जयकुमार रावल मंत्री यांना धुळ्याचे पालकमंत्रीपद देण्याची जनतेची मागणी. स्थानिक लोकप्रतिनिधींनाच पालकमंत्री द्या, कार्यकर्त्यांची मागणी. माजी मंत्री आमदार तानाजी सावंतांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी. मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं सामूहिक राजीनामे देण्याचा परंडा शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांचा इशारा.